नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. प्रश्न पहिला, संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे? उत्तर, बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 14 ऑक्टोबर 1945 आणि मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहे. प्रश्न दुसरा, भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता? उत्तर, माजुली. माजुली हे एक आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीतील बेट आहे आणि भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य हिमाचल प्रदेश. प्रश्न तिसरा, प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने केव्हा हरित न्यायालय सुरू केले? उत्तर, 18 ऑक्टोबर 2010. हरित न्यायालयाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि सध्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आहेत. प्रश्न चौथा, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? उत्तर, वातावरणातील बदल यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न पाचवा, क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? उत्तर, जागतिक तापमानवाढीशी संबंधित आहे. प्रश्न सहावा, पर्यावरणविषयक पहिली जागतिक परिषद केव्हा आयोजित करण्यात आली होती? उत्तर, 5 जून 1972 रोजी आयोजित करण्यात आली होती. ही परिषद स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे आयोजित केली गेली होती. 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि 5 जून 1973 रोजी जगाने प्रथम पर्यावरण दिन साजरा केला. प्रश्न सातवा, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? उत्तर, श्वेतांबरात आढळतो. ओझोन रेणुसूत्र O3 आहे. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस म्हणून पाळला जातो. ओझोन छिद्र सर्वप्रथम 1985 या वर्षी आढळले. प्रश्न आठवा, कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा सहमत करण्यात आला? उत्तर, सप्टेंबर 1972 या वर्षी सहमत करण्यात आला. प्रश्न नववा, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? उत्तर, कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो. प्रश्न दहावा, जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? उत्तर, इटली या देशात आहे. तर भारतात एकूण वारसा स्थळांची संख्या 42 आहे. 2023 या वर्षात 2 वारसा स्थळांचे समावेश करण्यात आलेला आहे. त्यात 41व्या क्रमांकाचे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल राज्य व 42 क्रमांकाचे होयसळ वास्तुशिल्प कर्नाटक राज्य यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न 11वा, कोणत्या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? उत्तर, कीटके या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. प्रश्न 12वा, महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोठे सुरू झाले? उत्तर, अंधेरी या ठिकाणी सुरू झाले.